नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टार्ट करायचं आहे 2 डायमेन्शनल ॲरे किंवा मल्टी डायमेन्शनल ॲरे आपल्याला स्टार्ट करायचे. याच्या आधी मी ॲरेच्या बेसिसवर ॲरेला डिक्लेअर कसं करता, ॲरेजमध्ये इलिमेंट कसं आपण स्टोअर करतो, कसे ॲक्सेस कसं करतो, युजरकडून इनपुट कसं घेतो, डायनॅमिक रन टाईमला इनपुट कसं घेतो, त्याच्यामध्ये एखादा एलिमेंट इन्सर्ट कसा करतो, अपडेट कसं करतो, डिलीट कसा करतो, ट्रॅव्हर्स कसं करता ॲरेला, हे सगळे ऑपरेशन आपण आत्तापर्यंत बघितलेले आहे. याच्या बेसिसवर अजून तुम्हाला सर्चिंग आणि सॉर्टिंग टेक्निक्स आहे तो पूर्ण पार्ट आपण कुठं बघणार आहे, DSAमध्ये बघणार आहे. आलं त्यानं. आणि आज आपल्याला बघायचं 2 डायमेन्शनल ॲरे काय असतात. 2 डायमेन्शनल ॲरेच्या बेसिसवर मी तुम्हाला आधी 2 डायमेन्शनल ॲरेला स्टॅटिक वे डायनॅमिक वेने कसं डिक्लेअर करतो ते सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक लास्टला प्रोग्राम बघणार आहे, ॲडिशन ऑफ 2 मॅट्रायसेस, 2 मॅट्रिक्सला ॲड कसं करता त्याच्या बेसिसवर काय बघायचं आपल्याला पूर्ण प्रोग्राम बघायचं आहे. त्या प्रोग्रामला मी इम्प्लिमेंट पण करून तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिलं बघा 2 डायमेन्शनल ॲरेज. 2 डायमेन्शनल ॲरेची गरज का पडली हे आधी समजून घेऊ. थोडंसं तुम्हाला 2 मिनिट थांबा, एपिक पेन चालू करतो आणि नंतर तुम्हाला सांगतो की 2 डायमेन्शनल ॲरेची गरज का पडली. तर 2 डायमेन्शनल ॲरे काय 2D ॲरे. तर 2 डायमेन्शनल ॲरे काय असतं ही कन्सेप्ट समजण्याच्या आधी तुम्ही हे समजून घ्या की ॲरे म्हणजे काय असतो, सेम टाईपचा डेटाचं कलेक्शन. काय ॲरे म्हणजे काय, सेम टाईपच्या डेटाचं कलेक्शन. आणि काय एकानंतर एक 1 बाय 1 काय होतं आपलं जे सेम टाईपच्या डेटाचं कलेक्शन राहतं त्यालाच काय म्हणतो, ॲरे म्हणतो. जसं की आता हा एक टेबल आहे, जसं की एक ॲरे ज्याच्यामध्ये काय स्टोअर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यांचे ना जे नेम आहे ना ते नेम स्टोअर केलेले आहे. इथं काय केलं आहे, जसं की जयेश, JYS, नंतर सुरेश, नंतर महेश, नंतर काय विकास. हे काय सगळ्यांचे काय केले मी, सगळ्यांची नावं इथं स्टोअर केलेली. हा काय झाला माझा नेम टाईपचा कॅरेक्टर टाईपचा ॲरे आपण त्याला म्हणू शकतो, किंवा नेम टाईपचा एक काय ॲरे झाला, नेम नावाचा काय एक ॲरे. सेम आता मी काय केलं, जे जेसचं जे एज आहे ना ते मी इथे लिहितो. जेचं एज किती 22, नंतर इथं 30, याचं काय 34, याचं काय 35. मी काय केलं, एज नावाचा एक ॲरे बनवला ज्याच्यामध्ये काय स्टोअर केलं मी, एज जाऊन स्टोअर केलं. नंतर आता मी काय केलं, अजून एक आणलं की त्यांचे जे पर्सेंटेज आहे ना ते पर्सेंटेजसाठी, जसं की जे एसचे जे पर्सेंटेज आहे ना ते किती आहे 90 आहे. इथे काय यांचे 30 आहे, यांचे काय 45 आहे, आणि यांचे 35 काय 35. हे काय केलं मी, त्यांचे पर्सेंटेजचा एक ॲरे बनवलेला आहे. आता जसं की हा ॲरे समजा काय कॅरेक्टर किंवा नेम किंवा स्ट्रिंग टाईपचा ॲरे, हा जो राहील तो कोणत्या टाईपचा आहे, तो असेल आपला इंटिजर टाईपचा. हा जो ॲरे तो कोणत्या टाईपचा आहे, आपला पर्सेंटेज ॲरे. आणि हा कोणत्या टाईपचा, समजा फ्लोट टाईपचा आपला ॲरे. आता हे काय वेगवेगळे ॲरे, आणि ह्या ॲरेचं मला काय करायचं, जसं की आता एक एक्सेल शीट बनवायची, आणि एक्सेल शीटमधले जो पहिला जो कॉलम राहणार आहे तो कोणता राहणार आहे, आपला पहिला जो कॉलम राहणार आहे तो नेमचा. म्हणजे तुम्ही जो असा ॲरेमध्ये स्टोअर केला आहे ना, तुम्हाला काय करायचं आहे, असं कॉलममध्ये डिस्प्ले करायचं आहे नेम. नंतर दुसरा कॉलम जो असेल ते मला याच्या पुढेच दाखवायचं आहे, की जसं याचं नाव, पहिलं नाव जे आहे जयेश, ते जयेश नावाचं जे एज आहे ना ते एज किती इथं 22 आहे, आणि त्याला जे पर्सेंटेज पडले ना ते किती आहे, पर्सेंटेज आहे त्याची समजा 90, तर 90% इथं दिलं गेलं. सेम आता काय सुरेश नाव, एज आणि पर्सेंटेज सेम काय. नंतर महेश नाव, महेश नाव झालं, त्याचं एज झालं, नंतर काय पर्सेंटेज. असे आपण गोष्टी काय केल्या स्टोअर करत गेलो. आता असं ग्रीड लाईक स्ट्रक्चर बनवायचं आहे, म्हणजे काय केलं मी, मल्टिपल ॲरेला काय करतोय, मल्टिपल डायमेन्शनमध्ये जाऊन त्या ॲरेला काय करतोय, स्टोअर करायचं काम करतोय. तर असा डेटा आपल्याला स्टोअर करायचा तर सिंगल ॲरेमध्ये स्टोअर करू शकतो, पण त्या सिंगल ॲरेला असं पाहिजे की मला वेल फॉर्मॅटमध्ये मी त्यांना काय मल्टिपल ॲरेला काय एकसोबत जोडू शकतो. असं काही स्ट्रक्चर आहे का प्रोग्रामिंगमध्ये,
ते आहे आपलं 2D ॲरे किंवा मल्टी डायमेन्शनल ॲरे. काय मल्टी डायमेन्शनल ॲरे? आत्ता जो बघणार आहे आपण तो काय 2D ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे आपण बघणार आहे. म्हणजे की 2 डायरेक्शनला जो जातो, 2 डायरेक्शनमध्ये जाऊन आपण जसं एक्सेल शीट झालं, मॅट्रिक्स झालं, या फॉर्ममध्ये जे राहील तो काय राहील आपला, तो काय राहील आपला, तो असेल आपला काय, जसं की आता 3 आले तर 3 रो आणि 2D म्हणजे काय 2 डायरेक्शनमध्ये डायरेक्शनमध्ये जायचं आहे. 2D म्हणजे काय 2 डायमेन्शनमध्ये जायचं आहे. एक असतो 3 डायमेन्शनल, या अशा टाईपचे म्हणजे मल्टी डायमेन्शनलचे टाईप आहे 2D 3D. एक असतो 1D ॲरे जो आपण फुल डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. सेम आता काय 2 डायमेन्शनल ॲरे म्हणजे एक प्लेन टाईपचं जे स्ट्रक्चर राहील ना, प्लेन टाईपचं स्ट्रक्चर राहील ना, त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे डायमेन्शनल काय करायचं आहे, त्या अशा ग्रीड लाईक स्ट्रक्चरला मला काय करायचं प्रिंट करायचं किंवा डिक्लेअर करायचं किंवा ग्रीड फॉर्ममध्ये डेटाला स्टोअर करायचं आहे. तिथं डेटा स्ट्रक्चरमध्ये कोणती कन्सेप्ट आली आपली 2D ॲरेची कन्सेप्ट आली. समजलं? तर हे झालं की तुम्हाला 2D ॲरेची गरज का पडली हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. आता मेन जो पार्ट आहे आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो म्हणजे काय की प्रोसिजर चालली कशी, म्हणजे 2D ॲरेज काय आहे, याला डिक्लेअर कसं करता. तर इथं बघा 2D array is a collection of data arranged in row and columns. 2 डायरेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं, एक रो आणि एक कॉलम, फॉर्मिंग अ ग्रीड लाईक स्ट्रक्चर. इट इज वाइडली यूज टू रिप्रेझेंट टेबल्स, मॅट्रायसेस ऑर ग्रीड्स इन प्रोग्रामिंग. कशासाठी यूज केला जातो, मॅट्रायसेस किंवा ग्रीड किंवा टेबल लाईक स्ट्रक्चर प्रोग्रामिंगमध्ये जर आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये जर डेटा स्टोअर करायचा असेल त्याच्यासाठी कोणती कन्सेप्ट आहे आपली 2 डायमेन्शनल ॲरे. जिथं पण तुम्हाला प्लेन फॉर्ममध्ये डेटा आहे, जसं की मल्टिपल गोष्टी एक सोबत जोडायच्या आहेत तुम्हाला प्लेनमध्ये, जसं एक्सेल शीट झाली, एखाद्या टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा झाला, त्याला जर आपल्याला स्टोअर करायचं तर कोणती कन्सेप्ट आहे तिथं 2 डायमेन्शनल कन्सेप्ट. म्हणजे जिथं रो आणि कॉलम येतात, म्हणजे 2 डायरेक्शन झाली ना, एक रो वाईज आणि एक काय झाली कॉलम वाईज, अशा काय 2 डायरेक्शन झाले. या 2 डायरेक्शन फॉर्ममध्ये जर तुम्हाला डेटा स्टोअर करायचा असेल, एका प्लेन फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करायचा असेल, एक टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करायचं असेल, तिथं कोणती कन्सेप्ट आहे आपली कन्सेप्ट आहे काय 2D ॲरेची कन्सेप्ट आहे. समजलं? तर 2D ॲरेला डिक्लेअर कसं करतात ते एकदा बघा. सगळ्यात पहिलं बघा, इथं दिसतंय का तुम्हाला, हां इंट, इथं राहतो इंटिजर. पहिलं काय तुम्हाला डेटा टाईप लिहायचा असतो, काय लिहायचा असतो डेटा टाईप. नंतर लिहायचं असतं तुम्हाला की ॲरेचं नाव, नंतर काय असतं ॲरेचं नाव, आणि नंतर इथं असतं नंबर ऑफ रोज, आणि इथं त्याच्यानंतर काय असतं नंबर ऑफ कॉलम्स. किती रो आहे आणि किती कॉलम आहे हे तुम्हाला पास करावं लागतं. काय नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम इथं पास करावं लागतं. जसं की आता मी इथं काय केलं आहे इंटिजर, त्या ॲरेचं नाव काय ARR, त्या पूर्ण ॲरेचं नाव आहे, आणि मला काय करायचं 3x3चं एक ग्रीड लाईक स्ट्रक्चर फॉर्म करायचं आहे. 3x3चं तर 3 रो, इथं जो पास केला तो काय 3 रो आणि काय 3 कॉलम. 3 रो आणि 3 कॉलम मी इथं डिनोट केलेलं आहे. म्हणजे काय 3 रो झाले आणि 3 कॉलम झाले. तर याची इंडेक्सिंग कशी होती इथं लक्षात ठेवा. ती इंडेक्सिंग बघा 0, रोची कशी होते 0, 1 आणि 2. इथं पण बघा काय 0, 1 आणि 2, ही काय झाली त्याची इंडेक्सिंग झाली. 0, 1, 2 एक इंडेक्सिंग झाली, कॉलमची इंडेक्सिंग झाली, आणि एक असते रोची. आता एक बघा, हा तुम्हाला एक सिंगल ॲरे दिसत आहे का, हा एक ॲरे झाला, त्याच्यानंतर दुसरा एक ॲरे, अजून एक तिसरा ॲरे. म्हणजे काय करतं मल्टिपल 1 डायमेन्शनल ॲरेला तुम्ही काय करता एकानंतर दुसरा तिसरा स्टोअर करू शकता, किंवा मल्टिपल इथं पण बघितलं जर कॉलम वाईज जर बघितलं तर हा पण एक ॲरे होऊ शकतो, नंतर हा पण एक ॲरे होऊ शकतो, आणि हा पण एक ॲरे होऊ शकतो. आता हे ॲरे कसे सेम टाईपच्या डेटाचं कलेक्शन राहील. इथं जर नेम आहे तर सगळे नेमच राहतील, इथं फोन नंबर आहे तर सगळे फोन नंबरच राहतील, इथं जर काय समजा एज आहे तर सगळ्यांची एज राहील सेम. इथं पण काय सेम. जर तुमचा रो वाईज जर डेटा सेम असेल तर रो वाईज डेटा सेम असेल तर तो रो वाईज एक 1D ॲरे क्रिएट होईल, किंवा एक कॉलम वाईज 1D ॲरे क्रिएट होईल. आणि यांचं सगळ्यांचं मिळून जे ग्रीड लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, जे टेबल फॉर्ममध्ये स्ट्रक्चर फॉर्म होतं, त्याला त्या कन्सेप्टलाच काय म्हणतो आपण 2 डायमेन्शनल ॲरे किंवा 2D ॲरे आपण असं म्हणतो, किंवा मल्टी डायमेन्शनल ॲरे अशी कन्सेप्ट आपली आहे. आलं ना. याला डिक्लेअर कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितले. आता मी याला शिकवतो काय की सगळ्यात पहिलं आपण नेक्स्ट पार्ट बघू आता की याला डिक्लेअर कसं करता. डिक्लेअर नंतर की आता जसं की 2 वे असतात, एक असतं की युजरकडून तुम्ही घेऊ शकतो, आणि एक असतो काय स्टॅटिक इनिशियलायझेशन. काय एक असतो काय एक काय असतो स्टॅटिक इनिशियलायझेशन असतो, एक काय असतो आपला स्टॅटिक इनिशियलायझेशन, की तुम्ही डायरेक्टली काय करू शकता इनिशियलाइज करू शकता, आणि एक असतो डायनॅमिक इनिशियलायझेशन. म्हणजे काय
रन टाईमला युजरकडून इनपुट घेऊ शकता. काय रन टाईमला युजरकडून इनपुट घेऊ शकता. जसं स्टॅटिक इनिशियलायझेशन म्हणजे काय, तुम्ही डायरेक्टली डेटा काय करताय तिथे इनिशियलाइज करताय. कसं इनिशियलाइज करशाल, इंटिजर त्या व्हॅरिएबलचं नाव, इथं 5 करशाल नंबर ऑफ रोज, इथं 5 करशाल नंबर ऑफ कॉलम. काय नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम काय केले मी इथं पास केले. नंबर ऑफ रो किती रे 2, नंबर ऑफ कॉलम किती आहे 3, 2 आणि 3 काय केले मी इथं पास करून दिले. म्हणजे आता तुम्ही बघा इथं बघा हा जो डेटा आहे ना कसा स्टोअर होईल माहिती का. नंबर ऑफ रोज किती आहे, नंबर ऑफ रोज बघितलं तर नंबर ऑफ रोज आहे 2, नंबर ऑफ रोज आहे. नंबर ऑफ कॉलम्स किती आहे 3 आपले नंबर ऑफ कॉलम. याची इंडेक्सिंग कशी होईल मग 0 आणि 1 ही काय रो वाईज इंडेक्सिंग झाली. आणि इकडे कॉलम वाईज इंडेक्सिंग कशी होईल, कॉलम वाईज इंडेक्सिंग जर बघायला गेलं तिथं राहतील 0, 1 आणि 2. काय 0, 1, 2 मी काय झाली कॉलम वाईज माझी इंडेक्सिंग झाली. मग सगळ्यात पहिले काय 1, 2, 3 कसे स्टोअर होतील, हे स्टोअर होतील आपले रो वाईज. हा झाला रो 1चा डेटा, हा काय झाला रो 2चा डेटा. म्हणजे काय होईल 0,0 वर काय चालला जाईल हा पहिला 1 चालला जाईल, 0,1 वर काय चालला जाईल हा 2 चालला जाईल, 0,2 वर काय चालला जाईल हा 3 चालला जाईल. नंतर 1,0 वर काय चालला जाईल हा 4, 1,1 वर काय चालला जाईल हा 5, 1,2 वर काय चालला जाईल हा 6. असा काय होईल जाऊन तिथे आपला स्टोअर होईल. काय होईल जाऊन आपला स्टोअर होईल. आणि सगळ्यात पहिलं तर काय आता याला जर प्रिंट करायचं असेल तर प्रिंट कसं करता हे बघायचं आपल्याला. काय भले हा स्टॅटिक इनिशियलायझेशन याला जर प्रिंट करायचं असेल तर प्रिंट कसं करू शकतो आपण डायरेक्टली प्रिंट करू शकतो. आपल्याला याच्यामध्ये लावावं लागेल काय नेस्टेड फॉर लूप. का कारण रो आणि कॉलम 2 डायरेक्शनमध्ये जातोय ना, 2 डायरेक्शनमध्ये जातोय तर आपण नेस्टेड फॉर लूप पॅटर्न प्रिंटिंगच्या वेळेस तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं मी. आता काय इंट आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन काय, आय लेस दॅन काय जेवढे रो नंबर आहे. बाहेरचा लूप कशासाठी असतो रोसाठी असतो आणि मधला लूप कशासाठी असतो, मधला लूप असतो आपला कॉलमसाठी. तर फॉर इंट जे इज इक्वल टू 0 पासून जे लेस दॅन कुठपर्यंत जायचे, कॉलम आपले आहे सॉरी रो आपल्या 1 आहे, रो आपल्या काय आहे 2 आहे, कॉलम किती आपले जे लेस दॅन 3. म्हणजे जेला काय करायचं एक एकनी इन्क्रीमेंट करायचं. झालं इन्क्रीमेंट, एक एकनी इन्क्रीमेंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं प्रिंट करायचं. डायरेक्टली काय करायचं प्रिंट करायचं. प्रिंट कसं करता रे प्रिंट एफ इथं कराल मी %d आणि इथं काय करेल ARR ऑफ आय कॉमा जे, नंबर ऑफ रो आणि नंबर जेला काय होईल आपला प्रिंट इथे केलं जाईल. ही प्रिंटिंगचं तुम्हाला मी परत एक्सप्लेन करेल. आता पहिलं आपण काय करू स्टॅटिक इनिशियलायझेशन करू. स्टॅटिक इनिशियलायझेशन नंतर त्याला प्रिंट कसं करायचं हे पण तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवतो आणि तिथे ॲक्च्युअलमध्ये काय झालं हे पण आपण आता डिस्कस करू. समजलं. तर आता काय करायचं स्टॅटिक इनिशियलायझेशन तुम्हाला समजायचं. सगळ्यात पहिले काय कोड ब्लॉक्सला ओपन करून घेईल मी आणि आपला पूर्ण कोड इथे इम्प्लिमेंट करायला सुरुवात करेल. आलं त्यांना. आता कसं आहे माहिती का तुम्ही जे कोड जे शिकताय ना त्याला ॲक्च्युअलमध्ये जे बेसिक लेवलपर्यंत तुमची खूप सारी अंडरस्टँडिंग होऊन जाईल. अजून तुम्हाला प्रो बनायचं असेल तर ॲरे आपण नंतर घेणारच आहे कधी C++ DSAमध्ये. तिथे तर मी 8-8 दिवस 2D ॲरे शिकवणार आहे, 8-8 दिवस 1D ॲरे शिकवणार आहे. तिथं खूप डिटेलमध्ये होईल. तो कोर्सच 4 महिन्याचा असेल DSAचा. खूप याच्या आधी कुठेही पण तो तुम्हाला कोर्स मिळणार नाही मराठीमध्ये. DSA त्या फॉर्मॅटमध्ये घेणार आहे आपण. खूप सारे क्वेश्चन घेणार आहे, जवळपास 300-400 क्वेश्चन आपले लीड कोड वगैरे या फॉर्मॅटवरचे सगळे सॉल्व होणार. आलं आहे ना. आता याच्यात काय करतो मी एम्प्टी फाईल क्रिएट करतो, याला सेव्ह करतो आहे. सेव्ह करून याला मी काय नाव देतो, याला नाव देतो आता मी की 2D.c. काय 2D.c नावाने ती मी काय केली फाईल इथे बनवली. तो आता काय तो फाईल आता सेव्ह झालेली. नंतर काय करायचं मला void मेन केल्यानंतर काय करायचं रे आपल्याला डिक्लेअर करायचं आहे रे इंट ARR. इथं मी काय केलंय की आता मी घेतोय काय 3x3 ची मॅट्रिक्स घेतोय. चला 2x3 ची झाली. आता मी काय करतो 3x3 ची इथं मॅट्रिक्स घेतोय. तर आता मला सांगा इथं नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज किती आहे. नंबर ऑफ कॉलम पण 3 आहे आणि नंबर ऑफ रोज पण काय 3 आहे. इथं मला काय करायचं स्टॅटिक इनिशियलायझेशन करायचं आहे. स्टॅटिक इनिशियलायझेशन म्हणजे की मी डायरेक्टली जसं आधी तुम्हाला शिकवलं होतं ना असाइन कसं करता एलिमेंट तसंच सेम करायचं आहे. इथं मी काय केलं 1, 2, 3 3 एलिमेंट इथं टाकले. काय केलं 3 एलिमेंट इथे टाकले. 3 एलिमेंट टाकले तर काय होईल 3 एलिमेंट टाकले म्हणजे काय हा जाईल पहिला रो 1 मध्ये. तसंच सेम काय करायचं तुम्हाला सेम आता करायचं कशासाठी तुम्हाला करायचं सेम करायचं किती रोसाठी करायचं सेम मी केलं. सेम कशासाठी करतोय मी सेम मी करेल आता 3 रो आणि आपले टोटल 3 आहे.
तर 3 रो आहे तर 3 रोसाठी मी डेटा टाकला. याच्यामध्ये काय करतो मी 11, इथं काय करतो मी 22, इथं काय करतो मी 33 केलं. आणि इथं काय करतो मी, इथं मी टाकलं समजा 2, 21, 22 आणि इथं काय केलं मी 23. असं डेटा मी इथे स्टोअर केलेलं आहे. आता ही जेव्हा स्टोअर करतो तेव्हा लास्टला तुम्हाला काय करायचं, इथे एक सेमिकोलॉन देऊन द्यायचा. काय करायचं, लास्टला सेमिकोलॉन देऊन द्यायचं. तर 1, 2, 3 जाऊन स्टोअर झाला, 11, 22, 33 झाला, नंतर 21, 22, 33 आपला स्टोअर झालेला झालं. आता हे झालं स्टॅटिक इनिशियलायझेशन. 2D ॲरेजमध्ये डेटा आपण स्टोअर कसा करतो हे तुम्हाला मी समजावलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, जो डेटा आपण दिलेला आहे त्याला काय करावं लागेल, मला प्रिंट करावं लागेल. आणि प्रिंट करायचं तर कसं करेल मी, फॉर इंट आय इज इक्वल टू काय करायचं आपल्याला 0 पासून स्टार्ट करायचं. इथं तुम्हाला समजावतो प्रिंट कसं करायचं. इथं बघा आपण काय रोज किती दिले, इथं रोज किती दिले, रोज दिले आपण 3. कॉलम्स किती दिले, कॉलम्स पण दिले 3. म्हणजे जे स्ट्रक्चर बनणार आहे ते कसं बनणार आहे, 3 कॉलम्स आणि काय 3 रोज आपले बनणार आहे. याची इंडेक्सिंग कशी होईल, 0, 1, 2. याची पण काय 0, 1, 2 आपली इंडेक्सिंग होणार आहे. 0, 1, 2, 0, 1, 2 आपली काय इंडेक्सिंग होणार. याच्यानंतर इथं काय करायचं रे, 0,0 वर काय होणार आहे, 1 जाऊन स्टोअर होणार आहे. नंतर काय होणार आहे, 0,1 वर काय जाणार आहे, 2 जाऊन स्टोअर होणार आहे. 0,3 वर जाऊन काय होणार आहे, 3 जाऊन स्टोअर होणार आहे. नंतर 1,0 वर काय होणार आहे, 11 जाऊन स्टोअर होणार आहे. 1,1 वर काय जाणार आहे, 22 जाऊन स्टोअर होणार आहे. 1,2 वर काय होणार आहे, 33 जाऊन स्टोअर होणार आहे. 2,0 वर 21, 2,1 वर 22, 2,3 वर 2,2 वर परत काय होणार आहे, 23 जाऊन आपले स्टोअर होणार आहे. ती एलिमेंट काय झाले इथे स्टोअर झाले. आता जर मला प्रिंट करायचं तर मला काय रो, जसं की 0th रो आहे तर 0th रोमध्ये जो डेटा आहे काय तो डेटा आहे मला आधी प्रिंट करायचा आहे. नंतर फर्स्ट रोमध्ये जो डेटा आहे त्याला प्रिंट करायचा आहे. सेकंड रोमधला तो डेटा मला प्रिंट करायचा आहे. आणि कॉलम वाईज पण काय माझा तसंच डेटा प्रिंट झाला पाहिजे. याच्या आधी आपण अशा स्ट्रक्चरसाठी काय यूज केलं होतं, नेस्टेड फॉर लूप यूज केला होता ना. नेस्टेड फॉर लूप यूज केला होता. कसं केला होता सांगा बरं. जसं की आता पहिली रो आहे, फॉर एक लूप कशासाठी लागेल आपल्याला, रोसाठी लागेल. फॉर इंट आय इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट करेल मी आणि आय लेस दॅन कुठपर्यंत नेईल रे, आय लेस दॅन नेईल मी कुठपर्यंत, आय लेस दॅन जसे की 3 रो आहे तर 3 रो पर्यंत मला न्यावं लागेल. आणि आयला काय करेल मी 1 प्लस करेल. इथं मी अजून एक काय लिहू शकतो, आय लेस दॅन इक्वल टू 2 पण लिहू शकतो किंवा आय लेस दॅन 3 पर्यंत पण लिहू शकतो. सेम काय आता, सेम काय फॉर इंट जे इज इक्वल टू कुठून स्टार्ट करायचं रे, जे इज इक्वल टू परत 0, 1, 2 म्हणजे जे लेस दॅन 3 लिहू शकतो ना मी इथे. जे लेस दॅन 3 आणि जेला काय करायचं रे 1 प्लस प्लस करायचं. काय करायचं 1 प्लस प्लस करायचं. समजलं, 0 पासून स्टार्ट करायचे 3 पर्यंत न्यायचे, 0 पासून स्टार्ट करायचे 3 पर्यंत न्यायचे. आलं त्यांना. आता काय करायचं मला, प्रिंटेप. इथे काय करायचं मला प्रिंटेप इथे काय करेल मी %d आणि %d नंतर आता मला काय करायचं प्रिंटेप %d. आता मला काय करायचं ॲरेच्या प्रत्येक 0,0 वर कोणता एलिमेंट आहे रे, 0,1 वर कोणता एलिमेंट आहे, 0,2 वर कोणता एलिमेंट आहे, म्हणजे रो कॉलम म्हणजे मला इथं काय मेन्शन करावं लागेल, ARR ऑफ आय आणि अजून त्याच्यासोबत काय मेन्शन करावं लागेल, कारण रो आणि कॉलम दोघं पण आहे ना. आणि आय म्हणजे काय आपली रो आणि कॉलम म्हणजे काय आपले जे. तर आता याचं जेव्हा मी याला प्रिंट करेल आणि त्याच्यानंतर मला सांगा, जशी आपली एक रो प्रिंट झाली आय इज इक्वल टू 0, मग 0 मग काय जाऊन चेक करेल, हा मधला कॉलम चेंज करायचं काम कोण करेल, हा जे वाला लूप करेल. काय करेल, जे वाला लूप करेल. आता काय प्रिंटिंग कसं होतं तुम्हाला मी दाखवतो. सगळ्यात पहिले तर काय एक असं सगळ्यात पहिले काय आय इज इक्वल टू 0, हो आय इज इक्वल टू 0, हा काय झाला आय इज इक्वल टू 0. आणि नंतर काय इथं खाली आला आय इज इक्वल टू 0 मध्ये इथे चेक झाला 0 लेस दॅन 3 आहे का, आहे तर काय करेल तो खाली आल्यानंतर काय जे इज इक्वल टू 0, जे इज इक्वल टू 0 काय 0 लेस दॅन 3 आहे का, 0 लेस दॅन 3 आहे का, हो आहे. तर तुम्हाला काय करायचं इथं प्रिंट करायचं. सांगा रे आय मध्ये काय व्हॅल्यू आहे 0, जे मध्ये पण काय व्हॅल्यू रे 0. मग ॲरे ऑफ 0,0 वर कोणता एलिमेंट आहे, 0,0 वर 1 आहे. तर सगळ्यात पहिले काय होईल 1 आपला प्रिंट होईल. काय होईल 1 आपला प्रिंट होईल. नंतर काय होईल रे, नंतर हा लूप चालू आहे ना, हा लूप चालू आहे तर फॉर लूप कसं चालतं तुम्हाला सांगितलंय मी, जे इन्क्रीमेंट होईल, जे इन्क्रीमेंट होईल काय 1 लेस दॅन 3 आहे का,
हो आहे. तर 1 जर 3 असेल तर रो काय आहे आपली ARR ऑफ आय मध्ये काय व्हॅल्यू राहणार आहे, झिरोच व्हॅल्यू राहणार आहे. कारण आपण वरती गेलो का अजून इन्क्रीमेंट झाला काय नाही, आय मध्ये काय राहणार आहे, झिरो आपले राहणार आहे. आणि जे मध्ये काय आहे रे, जे मध्ये आपण बघितलं तर जे मध्ये आपली व्हॅल्यू काय, जे मध्ये आपली व्हॅल्यू बघितली तर जे मधली व्हॅल्यू आता वाढून झाली 1, जे मधली व्हॅल्यू झाली 1. मला सांगा 0,1 वर काय डेटा आहे, 0,1 वर आहे 2, म्हणजे तो कुठं प्रिंट होईल आपला, इथे प्रिंट होईल. काय होईल याच्यानंतर पुढं प्रिंट होईल. नंतर काय एकाच लाईनमध्ये प्रिंट होईल ना. सेम काय रे, जे इन्क्रीमेंट होईल, जे इन्क्रीमेंट होऊन काय होईल, जे इन्क्रीमेंट होईल आपला ॲरे तर आहे तर तोच राहणार आहे. जे इन्क्रीमेंट होऊन काय होईल 2. 2 <3 आहे का, आहे तर तुम्हाला काय करायचं, ही लाईन ॲरे ऑफ 0 आणि ॲरे ऑफ 0 कॉमा ॲरे ऑफ 0 ऑफ काय 2 म्हणजे 2. इथं कोणता एलिमेंट आहे 3, तर इथं 3 प्रिंट होईल. काय होईल 3 प्रिंट होईल. आता अजून 3 नाही, हा लूप ब्रेक होईल, इनरवाला लूप काय होईल ब्रेक होईल. ब्रेक झाल्यानंतर काय होईल रे, आय आपला इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल रे 1. 1 <3 आहे का, आहे. तर आता आय मध्ये काय व्हॅल्यू येईल, आय मध्ये व्हॅल्यू येईल काय 1 कॉमा जे मध्ये काय आहे, जे मध्ये इनिशियली 0च राहील, जे कॉमा 0. याच्यावर काय एलिमेंट आहे 11, तर 11 आपला इथं प्रिंट होऊन जाईल. काय होईल 11 आपला प्रिंट होऊन जाईल. याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, हे काढून टाकतो काय 11 आपला काय होईल प्रिंट होईल. 11 काय होईल आता प्रिंट होईल. सेम आता काय जे वाला लूप आपला पुढे चालेल, जे वाढून काय होईल, जे वाढेल काय रो नंबर काय 1च आहे, आणि जे वाढून काय होईल 1. तिथं काय डेटा आहे 22, तर 22 जाऊन प्रिंट होईल. रो नंबर काय आहे 1 आहे, कॉलम नंबर काय आहे 2, तिथं काय आहे 33, ते 33 आपला प्रिंट होईल. सेम आता इथं जर मला नेक्स्ट लाईन जायचं तिथं काय लिहावं लागेल, मला नेक्स्ट लाईन जायचं तर प्रिंट ॲप स्लॅशन आपल्याला घ्यावं लागेल का, कारण न्यू लाईनमध्ये प्रिंट झाला पाहिजे ना. एकदा लूप ब्रेक झाला, इनरवाला लूप ब्रेक झाला, जेवाला लूप ब्रेक झाला, त्याच्यानंतर काय आय इन्क्रीमेंट व्हायच्या आधी प्रिंट एफ स्लॅश एन करून काय न्यू लाईनमध्ये आपण डेटा येईल तेव्हाच असा येईल, नाही तर काय येईल एकाच लाईनमध्ये पूर्ण डेटा आपला येऊन लागेल. त्याच्यानंतर काय करायचं मला, नंतर आय इन्क्रीमेंट होऊन 2 होईल. 2 <3 आहे का, आहे तर तुम्हाला काय करायचं 2 कॉमा जे मध्ये काय व्हॅल्यू 0, 2,0 वर जी व्हॅल्यू 21, नंतर काय 2,22, नंतर 23. हा पूर्ण काय होईल आपला डेटा इथे प्रिंट होऊन जाईल. काय पूर्ण डेटा इथे प्रिंट होईल. कसा प्रिंट होईल हे तुम्हाला मी सांगितलं. आता मी काय करतो, याला इथं फक्त एकच लाईन ॲड करायची मला, काय की जसे तुमचा इनरवाला लूप ब्रेक झाला म्हणजे एक रो संपली, तर मला काय पाहिजे न्यू लाईनमध्ये तो डेटा पाहिजे तिथं. त्याच्यासाठी काय केलं मी प्रिंट एफ स्लॅश एन इथे लिहून दिलं. काय केलं प्रिंट एफ स्लॅश एन लिहिलं. आता काय झालं, हे सगळं झाल्यानंतर इथं लास्ट लाईन एक लाईन या लूपची गरज नव्हती आपल्याला, तरी काय झालं तो इथं ॲड झालं. हा पूर्ण कोड आता इथे झालेला आहे. आता तुम्ही जर याला प्रिंट केलं तर बघा, आपण जसं त्या मॅट्रिक्समध्ये जसा डेटा दिला होता तो सेम मला काय इथे डेटा प्रिंट झालेला दिसतोय. समजलं. हे झालं मॅट्रिक्सचं प्रिंट, किंवा आपण असं म्हणू शकतो की 2 डायमेन्शनल ॲरेला कसं डिक्लेअर करतो, स्टॅटिक वेने आपण त्याच्यामध्ये डेटा ठेवला आणि त्या डेटाला आपण प्रिंट कसं केलं, डायरेक्टली फॉर लूप लावून प्रिंट केलं. नाही मला आता काय करायचं, येणं पूर्ण एलिमेंट प्रिंट नको आहे मला काय करायचं आहे, पूर्ण एलिमेंट प्रिंट नाही करायचं. म्हणजे की याला काय करतो मी पुरं एलिमेंट नाही करायचं प्रिंट, याला कमेंट करून दिलं. मल्टीलाईन कमेंट कसं करता, /* नंतर तुम्हाला जिथे एंड करायचं तिथं /* करून तुमची मल्टीलाईन कमेंट दिली जाते. मल्टिपल लाईन, आता ज्या लाईन कमेंट केल्या त्या प्रिंट होणार आहे का, नाही. डाय लाईन कमेंट केल्या त्या फक्त आपण कमेंट म्हणजे त्या फक्त आपण वाचू शकतो, ते ॲक्च्युअली प्रोग्रामच्या कंपायलेशनला कन्सिडर केले जाईल का, नाही. आलं जाण. आता मला काय करायचं आहे की ॲक्सेस कसा एलिमेंट केला जाईल, म्हणजे की एलिमेंट कसा ॲक्सेस केला जाईल. आता ॲक्सेस कसं केलं जाईल तिथं बघा. आता मी काय करतो की प्रिंट एफ मला समजा तुम्हाला एखाद्या पोझिशनवरचा एलिमेंट काय करायचं ॲक्सेस करायचा आहे. ॲक्सेस करायचं तो कोणत्या टाईपचा, इंटिजर टाईपचा डेटा आहे, तर प्रिंट एफ %d तुम्हाला काय करायचं आहे ARR ऑफ 0,0 वर जो डेटा आहे तुम्हाला काय पाहिजे प्रिंट करून पाहिजे. तर सिम्पली काय करायचं, तुम्हाला काय करायचं आहे, पहिले कॉलम रो नंबर कोणता आहे 0, कॉलम नंबर कोणता आहे 0, तिथं काय डेटा स्टोअर असेल तो तुम्हाला काय इथे मिळून जाईल. इथं मी काय केलं F9 केलं तर तुम्ही बघा 0,0 वर काय 1 स्टोअर केलेलं आहे. मग इथं मला आन्सरमध्ये पण काय दिसलं 1. 0,0 म्हणजे हा इथं काय डेटा आहे 1, तर मला इथं 1 दिसून गेलं. तर आपण एखाद्या स्पेसिफिक पोझिशनवरचा पण डेटा काय करू शकतो इथे प्रिंट करू शकतो. काय स्पेसिफिक पोझिशनवरचा पण डेटा इथे प्रिंट करू शकतो. नाही आता ना स्टॅटिक इनिशियलायझेशन नको आहे मला काय पाहिजे, युजरकडून रन टाईमला इनपुट घ्यायचं आहे. मला रन टाईमला इनपुट घ्यायचं, तर मी तुम्हाला सांगितलं रो आणि कॉलम वाईज काय आपल्याला इनपुट घ्यायचं त्याचं
कायचं रो आणि कॉलम वाईज इनपुट घ्यायचं. तर सिम्पली काय होणार आहे, तुम्हाला एक ॲरे डिक्लेअर करावं लागेल. त्या ॲरेमध्ये तुम्हाला किती नंबर ऑफ रोज घ्यायचे, कॉलम घ्यायचे ते आधी मेन्शन करावं लागेल. नंतर एक लूप लागेल आपल्याला कशासाठी रे, एक लूप लागेल आपल्याला कशासाठी लागेल, हा लूप लागेल आपल्याला कशासाठी, रोसाठी लागेल. आणि मधला जो लूप आहे तो कशासाठी लागेल, तो लागेल आपल्याला कॉलम वाईज डेटा काय झाला पाहिजे, स्टोअर झाला पाहिजे. तर जसं मी प्रिंट केलं ना तसंच त्या प्रिंट ॲपच्या जागी काय यूज करायचं आपल्याला, प्रिंट ॲपच्या जागी यूज करायचं काय, स्कॅन ॲप यूज करायचं. सिम्पली काय चेंजेस होतील या प्रोग्राममध्ये, काय चेंजेस होतील, युजरकडून जर इनपुट घ्यायचे आणि त्याला पण काय करायचं आपल्याला, प्रिंट करायचं. आपल्याला युजरकडून इनपुट घेऊन काय करायचं, प्रिंट आपल्याला करायचं. तर कसं करायचं, हा झाला आपला कशासाठी, हा झाला मी कशासाठी केलं आहे, हा झाला मी केलं आहे आपल्याला प्रिंट करायसाठी. काय केलं, प्रिंट करण्यासाठी. आता मी काय करतो, युजरकडून इनपुट घेतो आहे ना, हे युजरकडून इनपुट घेतो आहे ना, तर युजरकडून इनपुट घेतो. तर आधी मी काय करतो 3x3ची एक डिक्लेरेशन देतो. काय केलं, हे डिक्लेरेशन सेम टू सेम राहील. 3x3ची मी डिक्लेरेशन दिलं की 3x3ची काय मॅट्रिक्स आहे. नंतर इथं आता मला काय यूज करायचं आहे, प्रिंट एफ स्लॅश यांची गरज नाही आपल्याला, कारण युजरकडून इनपुट घ्यायचं आहे. आणि युजरकडून इनपुट घ्यायचं तर कसं स्टोअर होईल, फक्त जिथं प्रिंट एफ यूज केलेलं होतं तिथं फक्त काय होईल आता, स्कॅन एप. कारण काय आपल्याला डेटा जाऊन स्टोअर करायचं आहे. स्कॅन एप इथं काय केलं मी, %d आणि स्टोअर कुठं करायचं आहे रे, स्टोअर यूज करायचं आहे ॲड्रेस ऑफ ARR ऑफ काय, ARR ऑफ आय आणि जे, ARR ऑफ आय आणि जे मध्ये जाऊन काय करायचं, स्टोअर मला करायचं आहे. काय ARR ऑफ आय आणि जे मध्ये काय करायचं, जाऊन स्टोअर करायचं. ते हे झालं आपलं काय, हे कशासाठी झालं, हे झालं आपलं, हे कशासाठी झालं, हे झालं माझं की आपला डेटा स्टोअर करण्यासाठी. काय झालं, डेटाला रन टाईमला इनपुट घ्यायचं आहे, डायनॅमिक इनपुट आपल्याला घ्यायचं आहे, रन टाईमला इनपुट घ्यायचं आहे आणि त्याला स्टोअर करायचं. तर स्टोअर कुठं करायचं, ॲड्रेस ऑफ जो जिथं 0,0 जाऊन काय होईल, पहिला एलिमेंट टाकशील तो स्टोअर होईल. असंच 0,1 वर जाऊन काय होईल, दुसरा एलिमेंट टाकशील तो 0,3 वर जाऊन काय होईल, 0,2 वर जाऊन काय होईल, तो एलिमेंट जाऊन स्टोअर होईल. सेम 1,0 1,2 असं डेटा काय होणार आहे आपला, जाऊन स्टोअर होणार आहे. मग तुम्ही हे काय करशाल, टोटल एलिमेंट कशी टाकशाल, 3x3 9 एलिमेंट टाकशाल, 9 एलिमेंट एक खाली एक टाकशाल आणि तो जाऊन तिथे जाऊन स्टोअर होईल. आणि त्याला प्रिंट करायचं काम कोण करणार आहे, हा खालचा लूप करणार आहे. तर सिम्पली काय होईल, इथं बघा मी याला जर रन केलं, आता याला काय कराल मी, बिल्ड अँड रन केलं. बिल्ड अँड रन केल्यावर तुम्ही बघा सगळ्यात पहिले काय, आता तो स्क्रीन होल्ड आहे. होल्ड कशासाठी रे, की नंबर एलिमेंट टाकण्यासाठी. जसे मी टाकले 1 2 नंतर 3 टाकलं, नंतर 4 टाकलं, नंतर 5 टाकलं, नंतर काय टाकलं 6 टाकलं, नंतर 7 टाकलं, 8 टाकलं, नंतर काय टाकलं 9 टाकलं. सगळे एलिमेंट काय झाले आपले, सगळे एलिमेंट टाकले. आणि आता जे एलिमेंट टाकले ते काय होत आहे, 0,0 वर जाऊन तो 1 जाऊन स्टोअर होतं. याचा मिनिंग काय आहे तुम्हाला मी इथंच एक्सप्लेन करतो की ॲक्च्युअली काय होतं इथं. सगळ्यात पहिले काय केलं तुम्ही, एक मॅट्रिक्स डिक्लेअर केली. काय केली, एक मॅट्रिक्स डिक्लेअर केली. मॅट्रिक्स पण किती असायची, 3 कॉलम आणि काय 3 रो अशी. याची इंडेक्सिंग कशी 0 1 2 0 1 2 0 1 2 0 1 2 असं काय केलं, स्टोअर केलं. तर तुम्ही काय केलं, सगळ्यात पहिला एक लूप चालला, आय मध्ये काय व्हॅल्यू आहे 0. आपला काय चालला, एक लूप चालला. काय चालला, एक लूप आपला चालला. थांबा, या कोडमध्ये बघा सगळ्यात पहिले काय चाललं, सगळ्यात पहिले बघा या कोडमध्ये बघा तुमचं काय आय इज इक्वल टू 0. काय 0 लेस दॅन 3 आहे का, आहे. ते तुम्ही काय करा, खाली या. खाली आल्यानंतर जे मध्ये काय 0 काय म्हणजे हा आपला आय नंबर म्हणजे काय आय इज इक्वल टू जेव्हा 0 होता आणि जे इज इक्वल टू काय 0, तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं, तुमचा पहिला जो एलिमेंट येईल ARR ऑफ 0,0 वर जाऊन काय करायचं, पहिला एलिमेंट जाऊन स्टोअर होईल, म्हणजे 1 इथे जाऊन स्टोअर होईल. नंतर काय मधला लूप चालेल. आता मधला लूप चालेल, बाहेरचा लूप अजून इन्क्रीमेंट होणार आहे का नाही, मधला जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बाहेरच्या लूपकडे इन्क्रीमेंट होण्यासाठी जाणार आहे का नाही. मग काय करायचं आता, तर काय होईल, सगळ्यात पहिलं बघा आय इज इक्वल टू 0 लेस दॅन 3 आहे का आहे. इथं काय होईल, नंतर इथं चेक होईल
की आता जे इन्क्रीमेंट होईल, जे इन्क्रीमेंट होऊन काय होईल 1. 1 लेस दॅन 3 आहे का? हो आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आय इज इक्वल टू 0 आणि जे इज इक्वल टू काय 1. इथं जाऊन काय करायचं आहे, तुमचा दुसरा एलिमेंट कोणता आहे, हा इथं जाऊन स्टोअर होईल. सेम काय होईल आता, जे अजून एकदा इन्क्रीमेंट होईल, जे इन्क्रीमेंट होऊन काय होईल 2. इथं जाऊन काय करायचं आहे तुम्हाला, हा 3 जाऊन स्टोअर करायचं आहे. काय करायचं, 3 जाऊन स्टोअर करायचं आहे. नंतर आता काय होईल, जे इन्क्रीमेंट होईल आणि जे इन्क्रीमेंट झाल्यानंतर इथं लूप ब्रेक होऊन जाईल. लूप ब्रेक झाल्यानंतर आय काय होईल आपला 1 ने इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट झाल्यावर काय होईल रे, आय इन्क्रीमेंट होऊन होईल आपला 1. आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 1 आणि 1. मग इथे येईल 1 लेस दॅन 3 आहे का, आहे. तर तुम्हाला काय करायचं, खालचा लूप चालेल. खालच्या लूपमध्ये काय होईल 1 लेस दॅन काय, 1 लेस दॅन काय 1, इथं चेक होईल 0 लेस दॅन 3 आहे का, आहे. त्यात 0 काय ॲरे ऑफ 1 आणि जे ऑफ 0वर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, हा 4 एलिमेंट जाऊन स्टोअर करायचं. 4 कुठे जाऊन स्टोअर होईल, इथे जाऊन स्टोअर होईल. सेम काय होईल, जसं सर जे इन्क्रीमेंट होईल तिथं 4 नंतर 5 नंतर 6. मग काय होईल, आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 2. मग इथं काय होईल 2,0वर आपलं चाललं जाईल 7 स्टोअर होईल. नंतर काय होईल, हा 8 जाऊन स्टोअर होईल. नंतर काय होईल आपला 9 जाऊन स्टोअर होईल. 9 जाऊन स्टोअर झाल्यानंतर आता इथे काय होईल, याला प्रिंट करायचं काम कोण करेल, हा इथे आपला पूर्ण ॲरे प्रिंट होईल. हा पूर्ण ॲरे काय होईल, प्रिंट होईल. हा पूर्ण ॲरे काय होईल आपला इथं प्रिंट होईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे काय झाले, प्रिंट झाले. तुम्ही म्हणजे सर 1 कुठून आला, 1 कुठून आला, त्या कोडमध्ये आपण लास्टला लिहिलं होतं ना, एक सिंगल एलिमेंटला ॲक्सेस केलं होतं, ते आपलं हटवलेलं नाही. तर अशा फॉर्मॅटमध्ये काय होणार आहे आपला, जो रन टाईमला तुम्ही डेटा टाकताय तो कसं जाऊन स्टोअर होणार आहे, असाच जाऊन स्टोअर होणार आहे. समजलं. हा झालं पूर्ण 2D ॲरेचं पूर्ण काम आणि तुम्ही व्यवस्थित आता समजून पण घेतलेलं असेलच. आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपल्याला जो बघायचा आहे आता पुढचा पार्ट, जो आपल्या नोट्समध्ये जो दिलेला आहे की क्वेश्चन दिलेलं असेल, त्या क्वेश्चनला आपल्याला आता स्टडी करायचं आहे. जसं की आता मी काय केलं, प्रिंटेप पर्सेंडी ॲरे ऑफ 1,2. 1,2 म्हणजे काय रे, 1 रो आणि सेकंड कॉलममध्ये जो डेटा आहे 23, त्या 23ला डायरेक्टली मी काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. हे आपलं पुढं झालेलं आहे. आता याला प्रिंट कसं करायचं, हे सिम्पल मॅट्रिक्सला तुम्हाला मी सांगितलं. सिम्पल मॅट्रिक्सला प्रिंट कसं करायचं, आत्ताच आपण बघितलं मॅट्रिक्सला कसं प्रिंट करतं. आता मला काय करायचं माहिती का, युजरकडून इनपुट घेऊन मॅट्रिक्सला कसं प्रिंट करायचं हे तुम्हाला मी सांगितलं. आता मला काय करायचं आहे, काय आता मला शिकायचं आहे ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिसेस. काय करायचे, 2 मॅट्रिक्सचं ॲडिशन आपल्याला परफॉर्म करायचं. 2 मॅट्रिक्सचं ॲडिशन परफॉर्म करायचं. इथं काय केलं मी, 2/3ची एक मॅट्रिक्स घेतली, म्हणजे 2 रोज आणि 2 कॉलमची एक ए मॅट्रिक्स घेतली आणि एक दुसरी मॅट्रिक्स घेतली, काय 2 रो आणि 3 कॉलमची एक दुसरी मॅट्रिक्स घेतली. या दोघांना काय करायचं रे, मला ॲड करायचं आहे. दोघांना काय करायचं आहे, मला ॲड करायचं आहे. आत्ताच मी एक कमेंट बघितली, त्याच्यामध्ये असं होतं की सी नीट घ्यावं, असं घाई नका करू. म्हणजे आता सगळ्या गोष्टी प्रॉपरमध्येच चालू आहे. काही गोष्टी तुम्हाला वाटू शकतात स्पीडमध्ये घेतो आहे, पण असं काही नाही. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरमध्येच चालू आहे. इनिशियली मला असं वाटलं होतं की घेऊ असं, पण खूप जणांची अशी इच्छा आहे की C++, मला खूप जणांचे मेसेज येत राहतात. पण आत्ता जे करंट चालू आहे ना त्याच्यावर फोकस करा. समजा करंट जे चालू आहे ते बरोबर क्वेश्चन, एक बरोबर कमेंट होती की आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर वेमध्येच घेऊ, आपल्याला कोणतीही घाई नाही, सगळ्या गोष्टी प्रॉपर वेमध्येच घेऊ आणि फाईल हँडलिंग, स्टोरेज जेवढं मी तुम्हाला सांगितले ते सगळं कंप्लीट होईल. आणि जसं मी शिकवतो आहे स्लो फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कंटेंट डिलिव्हर केलं जाईल आणि तुम्ही नोट्स पण बनवत चाला त्याच्यासोबत. म्हणजे एक लँग्वेज परफेक्ट झाली आणि दुसऱ्या लँग्वेजवर आपल्याला मूव्ह करताना ज्याची C स्ट्रॉंग आहे ना त्याला C++ काहीच वाटणार नाही. समजलं. C स्ट्रॉंग करा आधी, त्याच्या सगळ्या कन्सेप्ट आपण व्यवस्थित शिकतोय, तुम्ही पण माझ्यासोबत शिकत चाला. आणि जसं C++मध्ये मूव्ह झालं 3 ते 4 महिने काय आपल्याला तेच काम राहणार. आलं द्या ना, 3 ते 4 महिने का, कारण DSL आपल्याला जास्त टाईम द्यायचा आहे, खूप सारे क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचे. आलं द्या ना, लीड कोड जास्त आपल्याला टाईम द्यायचा आहे. पुढचे येणारे 4 ते 5 महिने फक्त लीड कोड GFG जे फेमस क्वेश्चन आहे ते सगळे फेमस क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचे. आलं. एकदा आपल्या DSC संपलं ना, तुम्ही स्वतःला खूप जास्त कॉन्फिडंट फील करा. आता जे फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये असेल त्यांनी जो कोर्स बघितला पूर्ण यूट्यूबवर मराठीमध्ये असा कोणताच कोर्स राहणार नाही. समजलं. त्या लेवलचं आपण बनवणार. आलं ना. तर आता बघा या 2 मॅट्रिसेस आहे, एक झाली ए मॅट्रिक्स आणि झाली दुसरी मॅट्रिक्स. एक ए मॅट्रिक्स आणि एक बी मॅट्रिक्स. या दोघांना काय करायचे, ॲड करायचे. 2 मॅट्रिक्स ॲड झाल्या. 1 आणि 7 ॲड होऊन काय होणार आहे, ती मॅट्रिक्स ॲड कशा होते हे बघा तुम्ही. हा 1 आणि 7, नंतर हा 2 आणि 8, 3 आणि 9, नंतर 4 आणि 10, 5 आणि 11, 6 आणि 12. हे काय होतं, जे सेम पोझिशनला जे असतील
जो इथे या पोझिशनला आहे ह्या पोझिशनला हे ॲड होतील, ह्या पोझिशनला या पोझिशनला ॲड होईल, ह्या पोझिशनला या पोझिशनला ॲड होईल, ह्या पोझिशनला या पोझिशनला ॲड होईल, या पोझिशनचा या पोझिशनला ॲड होऊन जाईल. म्हणजे समोरासमोर जे तुम्हाला दिसतंय ना रिप्लिका होऊन ते काय होणार आहे आपलं ॲड होणार आहे. काय होणार आहे ॲड होणार आहे. मग मी डायरेक्टली ॲरे ऑफ आय कॉमा जे प्लस ॲरे ऑफ दुसरे ए ऑफ आय कॉमा जे कॉमा बी कॉमा जे दोन मॅट्रिक्स आहे त्यांना डायरेक्टली ॲड करून एक तिसऱ्या मॅट्रिक्समध्ये स्टोअर करू शकतो. आणि ती तिसरी मॅट्रिक्स कोणती आपली सी. जसं 1+7 काय झालं रे 8 झालं. नंतर काय 2 + 8 काय झालं 10 आपलं झालं. नंतर 3 + 9 काय झालं 12 आपलं झालं. 4, 10 काय झालं 14 झालं. नंतर 5 आणि काय झाले 16. नंतर काय झालं 18. तर 18 इथे प्रिंट झालं. ही झाली पूर्ण मॅट्रिक्स. या दोघांना ॲड करून मला काय मिळाली एक मॅट्रिक्स मिळाली आणि ती कुठे स्टोअर केली मी सीमध्ये स्टोअर केली. तर दोन मॅट्रिक्सला कसं ॲड करायचं हे पण आपण आता 2D ॲरेजमध्ये शिकतोय. पहिलं 2 डायमेन्शनमध्ये डेटा कसा स्टोअर करायचा हे तुम्हाला समजलेलं आहे. मी तुम्हाला स्टॅटिक डिक्लेरेशन डायनॅमिक इनपुट या दोन्ही गोष्टी शिकवलेल्या आहे. आता यांना काय करायचं ॲड करायचं आणि मला काय करायचं प्रिंट करायचं. तर सिम्पली याचा प्रोग्राम कसा बनेल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. मी डायरेक्टली काय करतो एक प्रोग्राम बनायला सुरुवात करतो. काय करतो डायरेक्टली प्रोग्राम बनायला सुरुवात करतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत चालतील. जसं की आता मी काय करतो या नोट्स इथं ठेवतो आणि जसं की ही मॅट्रिक्स दिसते आपल्याला याचं काय करायचं मला काय करायचं इथं पूर्ण आता तुम्हाला एक्झाम्पल पण मी दिलेले आहे. इथे एक्झाम्पल पण बघू शकता तुम्ही. एक्झाम्पल बघताना इथं बघा सगळ्यात पहिले काय व्हॉइड मेन. तर मी काय करतो एक मॅट्रिक्स ॲज मला एक इनपुट घ्यावं लागेल. म्हणजे काय आता इथं मॅट्रिक्स किती डिक्लेअर करावं लागेल मला एक ए बी आणि दोघांचे ॲडिशन करून काय मिळणार आहे मला सीमध्ये एक मॅट्रिक्स मिळणार आहे. तर कोड कसा होईल त्या कोडकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिलं मी हा कोड इकडे टाकतो, हा इकडे टाकतो मी आणि हा इकडे टाकतो. म्हणजे कसं आहे थोडंसं तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पण आता एक ए मॅट्रिक्स आहे त्या ए मॅट्रिक्ससाठी मला काय करायचं आहे ए मॅट्रिक्स आधी मला डिक्लेअर करावं लागेल. काय करावं लागेल एक मॅट्रिक्स इथे डिक्लेअर करावं लागेल. ती काय राहील आपली म्हणजे एक 2D ॲरेज आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. कशासाठी एसाठी कारण आपल्याला डेटा काय करायचं स्टोअर करायचं आहे. इथे काय केलं मी ए काय केलं मी इथं मी दिलं नंबर ऑफ रोज. इथं नंबर ऑफ रोज काय दिलं मी समजा 2 रोज. आणि आता मी काय करतो मी ने रोज आणि कॉलम आणि युजरकडून इनपुट घेतो कारण प्रत्येक वेळेस काय होणार आहे चेंज होणार आहे. तर नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स काय करायचे युजरकडून इनपुट घ्यायचे मला. तर इथं काय केलं मी प्रिंट एफ इथं काय स्टोअर करायचं मला एंटर रोज. तो काय करेल युजर एक रोज टाकल त्याला रोज किती पाहिजे तेवढे रोज टाकल. तर रोज कुठं स्टोअर करणार आहे तो जसं की इंट यममध्ये काय करणार आहे इंट यममध्ये जाऊन काय करणार आहे तो स्टोअर करणार आहे रोजला. आणि एनमध्ये काय रोज करणार आहे एनमध्ये काय स्टोअर करणार आहे तो स्टोअर करणार आहे कॉलमला. इथं काय पास करेल मग या मॅसेजला आधी मला डिक्लेअर करावं लागेल. या मॅसेजमध्ये काय आहे की रोज जे टाकाल त्याला स्टोअर करून कुठं स्टोअर करायचं आपल्याला यममध्ये जाऊन स्टोअर करायचं. तिथं काय करेल मी स्कॅनएफ इथं काय स्टोअर करेल %d आणि स्टोअर कुठं करायचं आहे ॲड्रेस ऑफ यम व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन काय करायचं स्टोअर करायचं. सेम काय आहे मला प्रिंट एफ एक अजून एक मेसेज मिळेल. तो मेसेजमध्ये काय राहील एंटर कॉलम काय कॉलम आपल्याला घ्यायचे. याच्या पुढं काय लावायचे रे याच्या पुढं लावायचे /n. इथं पण काय लावायचे /n. न्यू लाईनमध्ये थोडंसं व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून /n आपण इथे यूज करतो. नंतर काय रे रोज घेतले आता तसंच काय घ्यायचं मला कॉलम घ्यायचे. कॉलम काय स्कॅनएफचं डेटा कोणता राहील %d आणि स्टोअर कुठं करायचे स्टोअर मला करायचं ॲड्रेस ऑफ n. काय करायचे ॲड्रेस ऑफ m आणि ॲड्रेस ऑफ n. इथं काय झालं इथं कॉलम मध्ये स्टोअर होतील आणि रोज नंबर कुठे स्टोअर होईल मध्ये जाऊन स्टोअर होईल. आता इथं काय करेल मी एक मॅट्रिक्स डिक्लेअर केली त्याच्यामध्ये मला इनिशियली काय करावं लागेल एक मॅट्रिक्स ए नावाची एक मॅट्रिक्स डिक्लेअर केली मी. त्याच्यामध्ये काय पास होणार आहे माझे नंबर ऑफ रोज. इथं काय पास होणार आहे माझं नंबर ऑफ कॉलम्स. ए काय बनल तुम्ही जेवढे तुम्हाला रोज आहे आणि नंबर ऑफ इथं काय आहे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय होतील इथे पास होतील. नंबर ऑफ रोज किती म्हणजे m नंबर ऑफ कॉलम म्हणजे काय n.
ही कुठं पास होणार आहे, आता मला साईज पास करावं लागेल ना, मग एक मॅट्रिक्स बनल, जेवढे तुम्ही रोज टाकशाल कॉलम टाकशाल, जसे 2,2 टाकलं तर 2/2 ची काय मिळाली तर ए मॅट्रिक्स मला मिळेल. अशा किती मॅट्रिक्स पाहिजे मला, 3 मॅट्रिक्स पाहिजे. तर एक पहिली मॅट्रिक्स झाली. नंतर काय झालं, एक दुसरी मॅट्रिक्स जिथे काय स्टोअर करणार आहे मी यम, परत अजून काय राहील एन. जेवढे नंबर ऑफ रोज टाकशाल, दोन्ही मॅट्रिक्स काय सेमच बघितलं ना आपण, सेमच काय पाहिजे साईजच्या पाहिजे, तेव्हा तुम्ही ॲड करू शकता त्याला. किंवा मॅट्रिक्समध्ये तुम्ही रूल्स बघितले असतात की ॲड करताना पण काय रो नंबर कॉलम नंबर काय पाहिजे सेम पाहिजे, तेव्हा तुम्ही काय करू शकता त्याला ॲड करू शकता. म्हणजे इक्वल दिसले म्हणजे त्यांना रेप्लिका करून ॲड करू शकतो ना आपण असं. आता इथं काय मला एक सी मॅट्रिक्स लागेल, त्याच्यामध्ये काय राहील यम लागेल, नंतर काय लागेल एन आपल्याला लागेल. झालं 2 मॅट्रिक्सला. आता काय करायचं मला, 2 मॅट्रिक्सला मी बघितलं आधी डिक्लेअर केलं, एक ए मॅट्रिक्स एक बी मॅट्रिक्स, आणि सी मध्ये काय होणार आहे 2 मॅट्रिक्सची ॲडिशन आपली स्टोअर होणार आहे. झाली मॅट्रिक्सचं डिक्लेरेशन पण झालं, म्हणजे की मॅट्रिक्स म्हणता येईल, किंवा त्या ॲरेचं आपण काय केलं डिक्लेरेशन केलं, 2 डायमेन्शनल ॲरेचं काय केलं डिक्लेरेशन आपण इथं केलं. आता मला काय करायचं, 2 डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर झाल्यानंतर मला नेक्स्ट लाईन काय करायची, एक मला युजरकडून इनपुट घेण्यासाठी लागेल ए, युजरकडून ज्या इनपुट घ्यायचे त्यांना स्टोअर करावं लागेल, एक ए मध्ये आणि बी मध्ये जाऊन स्टोअर करावं लागेल. मी काय केलं मग, इथं मी एक मेसेज दिला काय प्रिंटएफ /n एंटर दी एलिमेंट फॉर मॅट्रिक्स ए. तुम्ही मॅट्रिक्स ए साठी काय करा, एलिमेंट इथे टाका. मॅट्रिक्स ए साठी काय करा, एलिमेंट इथे टाका. नंतर काय करायचं, आता एलिमेंट टाका. मग मी तुम्हाला सांगितलं युजरकडून इनपुट कसं घेतो रे आपण, युजरकडून इनपुट घेतो फॉर इंट आय इज इक्वल टू, कुठून स्टार्ट करायचे, आय इज इक्वल टू मला स्टार्ट करायचे कुठून 0 पासून, इंडेक्सिंग माहिती आहे तुम्हाला 0 पासून, आणि आय लेस दॅन किटपर्यंत रे जेवढे रो नंबर राहील त्यापर्यंत आपण बाहेरचा लूप ठेवतो ना. आय लेस दॅन काय करायला मला एम पर्यंत न्यावं लागेल, आणि आयला काय करायचं मला एक एकनी वाढवायचे. काय करायचं, एक एकनी वाढवायचे. नंतर काय करायचं रे, हे झाल्यानंतर काय करतो आपण, हे झाल्यानंतर एक असतो की कॉलम वाईज पण मला चेंज करावं लागेल, आणि कॉलममध्ये जसं 0th रो येतं 0th रो नंतर त्या रोमध्ये कॉलम वाईज डेटा स्टोअर करावा लागेल ना मला. त्याच्यासाठी काय लावलं मी, अजून एक एलिमेंट लावला इंट. काय केलं मी, जे इज इक्वल टू 0 पासून घेतला, आणि जे लेस दॅन काय एन पर्यंत घेतला, आणि जेला काय केलं मी एक एकनी प्लस करून दिलं, केलं प्लस. नंतर काय एक झाला आपला रोसाठी, दुसरा कशासाठी झाला कॉलमसाठी आपला झालेला आहे. झालं एक रो आणि कॉलम आपले दोन्ही इथे झालेलं आहे. इथं काय करायचं रे, आता इथं करायचं मला स्कॅनएफ. नंतर काय करायचं स्कॅनएफ, इथं मला %d, आणि स्टोअर कुठं करायचं रे, स्टोअर मला करायचं आहे कुठं स्टोअर करायचं, स्टोअर मला करायचं ॲड्रेस ऑफ ARR ऑफ I, J. आता युजरकडून कसं इनपुट घेता येईल तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. तर मला नाही वाटत की एखाद्या मॅट्रिक्समध्ये डेटा स्टोअर करायचा तर तुम्हाला जमणार नाही. आता समजलं, हे आता झालं एंटर द एलिमेंट मॅट्रिक्स, हे आपलं इथं झालेलं आहे. याला करून देतो आता मी फुल स्क्रीन. काय करतो, फुल स्क्रीन करून दिलं. आता जसं ए साठी झालं ना, तसंच मला काय करायचं बी साठी करायचं. तर मी परत कोड कशाला लिहू, माझं कोणताही कोडमध्ये चेंजेस होईल का, चेंजेस कुठे होईल ते तुम्हाला डायरेक्टली डिनोट करतो. काय करतो, डिनोट करतो. ते एंटर द एलिमेंट फॉर मॅट्रिक्स बी. तर बी साठी तुम्ही चेंजेस करशाल, सेम आपली काय राहणार आहे, रो नंबर कॉलम नंबर सेम राहणार आहे. आणि इथं स्टोअर कुठं करायचं रे, स्टोअर करायचं पहिले तर म्हणजे ए होतं याचं नाव, इथं ARR नव्हतं, काय होतं A ऑफ I आणि A ऑफ J. का रे A ऑफ I आणि A ऑफ J, कारण ए मॅट्रिक्समध्ये डेटा स्टोअर करायचा ना. सेम आता काय करायचं, बी मॅट्रिक्ससाठी मला डेटा स्टोअर करायचं. इथं काय करायला लागेल मला, तुम्ही जे डिक्लेरेशन दिले स्मॉल लेटर कॅपिटल लेटर नीट बघून घ्या. B ऑफ I आणि B ऑफ J मध्ये काय होणार, तर डेटा तुम्ही जसं टाकशाल तसं काय होणार आहे, स्टोअर मला होणार आहे. आता हे झाल्यानंतर एक नेक्स्ट मॅट्रिक्स राहील, जी काय करेल, नेक्स्ट मॅट्रिक्स काय लागेल, जे ॲक्च्युअलमध्ये काय करणार आहे त्या याला स्टोअर करायचा प्रयत्न करणार आहे. स्टोअर म्हणजे की ती ॲडिशन जी सम आहे ती ॲडिशन ॲक्च्युअली मॅट्रिक्स ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स, ज्याला काय करणार आहे तो ॲक्च्युअलमध्ये काय करणार आहे, इम्प्लिमेंट करणार आहे. काय करणार आहे ॲक्च्युअलमध्ये काय करणार आहे, इम्प्लिमेंट करणार आहे. तर त्याच्यासाठी पण काय लागेल, सेम फक्त इथं काय स्कॅनएफ वगैरे लिहिण्याची गरज आहे का, नाही. मला सांगा डायरेक्टली काय होतं, आपण ॲड करतो. ॲड करण्यासाठी मी काय केलं, C ऑफ I, आणि इथं काय केलं मी C ऑफ J. C ऑफ I, J वर काय करायचे तुम्हाला, A ऑफ I J, त्याच्यानंतर काय प्लस B ऑफ I आणि काय I आणि J, B ऑफ I आणि J वर काय करायचं, डेटा जो पण असेल त्या पोझिशनला त्याला काय करायचं तुम्हाला ॲड करून C ऑफ I आणि C ऑफ J मध्ये काय करायचं आपल्याला लिहायचं. आणि ते झाल्यानंतर ही झाली काय की आपण ॲडिशनसाठी काय केलं, लॉजिक इथे इम्प्लिमेंट केलं. हा मॅसेज देण्याची गरज आहे का मला,
नाही, इथं काहीच गरज नाही मॅसेज. आता मला सांगा सी मधला जो डेटा आहे तो कुठं प्रिंट करावा लागेल ना मला. सीला काय करावं लागेल, सी मध्ये जे एलिमेंट आहे त्याला काय करावं लागेल, प्रिंट करावं लागेल. तर प्रिंट करायचं तर मी कसं करेल, प्रिंट करायचं तर परत कसं करेल, सेम काय करेल मी ह्या लूपला सेम टू सेम काय करेल मी इथं कॉपी करेल. काय करेल, कंट्रोल सी, याला काय करेल मी कॉपी करेल. कॉपी करून काय होईल, कॉपी करून आपला टाईम वाचतोय. सेमच काम परत परत करायचं तर आपण कॉपी पेस्ट करू शकतो. आता काय करायचं, मला सीमध्ये जो डेटा तुम्ही असाइन केलेला वरती जी सीमध्ये जो डेटा झालेला त्याला काय करायचं, तुम्हाला त्या मॅट्रिक्सला प्रिंट करायचं. प्रिंट करायचं तर काय करावं लागेल रे, प्रिंट एफ इथे यूज करायचं आहे, %d कॉमा करून काय करायचं, कॉमा करून तुम्हाला हा जो आहे याला इथून कट करून इथं पेस्ट करायचं. समजलं. आणि इथं वरती मला एक मॅसेज द्यायचा आहे. काय मॅसेज द्यायचा आहे, प्रिंट एफ, इथं मला मॅसेज द्यायचा आहे प्रिंट एफ /n ॲडिशन काय झालं, ॲडिशन ऑफ टू मॅट्रिक्स इथे काय करेल मी, ॲडिशन ऑफ टू मॅट्रिक्स, तर 2 मॅट्रिक्सची काय ॲडिशन मला इथे दिसेल. काय 2 मॅट्रिक्सची मला ॲडिशन इथे दिसेल. ती काय झाली आपली 2 मॅट्रिक्सची ॲडिशन ए आणि बी आपली इथं झालेली, रोज आणि कॉलम. F9 केलं मी, एंटर रोज. किती नंबर ऑफ रोज आहे, समजा मी टाकलं 3 रोज, नंतर कॉलम 3 कॉलम, नंतर काय झालं 3 कॉलम, एंटर एलिमेंट फॉर मॅट्रिक्स ए. मग मी ते काय टाकलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि एक 9. हे 9 एलिमेंट काय झाले 3×3 म्हणजे 3 × 3 9 एलिमेंट जाऊन आपल्या मॅट्रिक्समध्ये स्टोअर होणार आहे. नंतर इथं काय केलं रे मी, इथं केलं मी समजा इथं मी टाकतोय मी 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. तर यांची काय झाली मला सगळ्यांची मॅट्रिक्सची ॲडिशन मला इथे दिसते. पण आता ॲडिशन आपण प्रिंट कशी केली, प्रिंट एफ /n दिलं का मी, नाही. मग प्रिंट एफ /n दिलं नाही तर आपल्याला काय करावं लागेल, परत या प्रोग्राममध्ये चेंज करावं लागेल. आणि चेंज कुठं करावं लागेल रे, चेंज करावं लागेल ह्या लाईननंतर. काय करावं लागेल मला, प्रिंट एफ काय /n, काय केलं प्रिंट एफ /n. प्रिंट एफ /n काय होईल, न्यू लाईनमध्ये आपला जो प्रिंट सीमध्ये जो डेटा आहे तो काय होईल न्यू लाईनमध्ये आपला प्रिंट होईल. नंबर ऑफ रोज मी आता काय करतो 2 आणि 2×2चीच मॅट्रिक्स ठेवतो, 2×2ची. एंटर मॅट्रिक्स 1, 2, 3, नंतर 4, नंतर इथं काय केलं मी इथं स्टोअर करतो 5, 6, 7, 8. तर काय झालं 6, 8, 10, 12 अशी मॅट्रिक्स प्रिंट झाली. पण अजून पण एक गोष्ट बाकी काय बाकी आपली, की आपण हे प्रिंट करतोय /n इथे लावतोय, काय करतोय /n इथे लावतोय ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स. आणि याच्यानंतर आहे ना माझं काय झालं पाहिजे, की त्या लाईनमध्ये /n झाल्यानंतर ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स असा लाईन मॅसेज आल्यानंतर इथं काय पाहिजे मला, की एक मॅट्रिक्स तिथं प्रिंट झाली ना, इथे काय झाली प्रिंट झाली. याच्यानंतर थोडा स्पेस पाहिजे ना, एक लाईनचा स्पेस पाहिजे. त्यांनी पूर्ण लाईन घ्यायला पाहिजे. पूर्ण लाईन का घेत नाही मग F9 2, 2 समजा 1, 2, 1, 2 ते काय 2 आणि 4 म्हणजे हा इथं जातोय. ती /n तिथं यूज नाही होते. /n मी काय करतो इथं डायरेक्टली लास्टला प्रिंट एफ काय होईल /n होईल. आणि मग आपला डेटा काय होईल इथे व्यवस्थित आपल्याला मॅट्रिक्समध्ये दिसेल. F9 करतो मी, F9 केलं 2×2ची मला काय करायची मॅट्रिक्स, 2 रोज आणि 2 कॉलम्स. इथं काय करायचं रे मला, इथं मी घेतले एंटर द एलिमेंट मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स एमध्ये काय घेतलं मी, मॅट्रिक्स एमध्ये घेतलं 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर सेम मी इथं काय घेतलं 1, 2, 3, 4. तर दोन्ही सेम मॅट्रिक्स ठेवलं. सेम मॅट्रिक्स ठेवल्यानंतर बघा दोन्ही ॲड होऊन मला काय मिळालं 2, 4, 6, 8 असं भेटलं. आता याला काय करतो मी ड्राय रन तुम्हाला पहिल्यापासून करून दाखवतो. काय करतो पहिल्यापासून ड्राय रन करून दाखवतो. तर इथं बघा तुम्ही सगळ्यात पहिले काय आता बघा सगळ्यात पहिले काय झालं की एंटर रोज असा मेसेज दिसला. रोज दिसला म्हणजे काय ते कुठं स्टोअर होणार आहे, हा असेल आपला M आणि हा असेल आपला N.
इथे लक्ष द्या, यम आणि एन. तर रोज कुठे स्टोअर होणार आहे, जो यम व्हेरिएबलचा ॲड्रेस आहे तिथे जाऊन स्टोअर होणार आहे, आणि कॉलम कुठे स्टोअर होणार आहे, जो एन व्हेरिएबलचा ॲड्रेस आहे तिथे जाऊन स्टोअर होणार आहे. इथं काय केलं मी, 2 रोज 2 कॉलम्स. मग काय झालं, ए मधले काय गेले सगळ्यांच्या ठिकाणी 2 आणि 2 पास झाले, इथं पण काय झालं 2 आणि 2 पास झाले, इथं पण 2 आणि 2, इथं पण 2 आणि 2. म्हणजे तिन्ही मॅट्रिक्स कोणते किती साईजचे बनणार आहे, 2x2x2x2x2च्या मॅट्रिक्स आपल्या बनणार आहेत. बनल्या. आणि पहिल्यांदा तुम्ही डेटा कशासाठी टाकला, एंटर काय ए मॅट्रिक्ससाठी तुम्ही काय केलं, डेटा टाकला. तर ती काय 2x2ची काय आपली मॅट्रिक्स आहे, 2x2ची काय मॅट्रिक्स आहे. तर सगळ्यात पहिले जेव्हा लूप चालला तेव्हा काय 0 1 0 आणि 1. 0 आयसाठी चालला, 0,0 तुम्ही काय टाकलं 1, नंतर 0,1 काय टाकलं तुम्ही 2, नंतर काय टाकलं तुम्ही 1,0 साठी काय टाकलं 3, आणि 1,1 साठी काय टाकलं 4 तुम्ही टाकलं. सेम आता याच्यासाठी काय बी साठी पण एक झाली, त्याच्यात पण काय 0,0 साठी काय टाकलं तुम्ही 0,0 साठी 1 टाकलं, 0,1 साठी पण काय टाकलं 2 टाकलं, नंतर हे काय झालं 1,0 साठी 3 टाकलं, 1,1 साठी काय 4. ही मॅट्रिक्स कोणती रे, बी मॅट्रिक्स. ही कोणती, ए मॅट्रिक्स. यांना काय करायचं, ॲड करायचं. ॲड पण कसं होतं आपलं 0,0 प्लस बीचा 0,0 यांचं ॲडिशन होते. ॲडिशन होऊन कशा स्टोअर होते, ती सी मध्ये जाऊन स्टोअर होते. या दोघांची ॲडिशन काय 1,1ची 2, नंतर 2 आणि 2 ॲड होऊन काय होतं माझे 4, 3 आणि 3 ॲड होऊन काय होतं माझे 6, 4 आणि 4 ॲड होऊन काय होतं 8. आणि तीच मॅट्रिक्स आपली काय झाली इथे प्रिंट झाली. सिम्पली काय केलं, काहीच नाही. 2 मॅट्रिक्स घेतल्या युजरकडून, त्याच्यामध्ये इनपुट घेतले, त्या मॅट्रिक्समध्ये जे नंबर येत आहे त्यांना काय केलं मी ॲड केलं. कसं केलं 1 1 2 2 3 3 4 4, जसं इन जनरल मॅट्रिक्स तसं ॲड करतो तसं ॲड केलं, आणि त्यांना काय केलं मी इथे प्रिंट केलं. सेम आता सबट्रॅक्शन करायचं असेल तर काय करावं लागेल, फक्त जिथं प्लस आहे तिथं काय करायचं मायनस करून द्यायचं. आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी थोडे कॉम्प्लेक्स लॉजिक्स आहे, ते आपण पुढं डिस्कस करू. आलं ना. ते हे झालं आपलं पूर्ण प्रोग्राम. याचा तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, तुमच्या कन्सेप्ट पण इथे व्यवस्थित क्लिअर होऊन जाते. आलं ना. तर आता बघू आपण पूर्ण कोड आपला झालेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. या मॅट्रिक्सच्या कोडला तुम्ही 1-2 वेळेस ट्राय करा, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. पूर्ण इन जनरल बघा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि एकदा लास्टला तुम्हाला आउटपुट कसं स्टोअर होतं ते पण तुम्हाला सांगितले. काहीच केलं आहे का याच्यात, फक्त युजरकडून काय घेतलं, इनपुट घेतले, आणि इनपुट घेतल्यानंतर काय केलं, फक्त डेटा स्टोअर केला आणि जो नंबर जे स्टोअर केले त्यांना काय करत गेलो, फक्त मी ॲड करत गेलो. सगळ्यात पहिले रोज आणि कॉलम घेतले, नंतर एक मॅट्रिक्स ए मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी एक लूप लावला, त्याचं स्कॅनएफ यूज केलं. मॅट्रिक्स बी साठी एक डेटा स्टोअर करायचं तर दोन म्हणजे काय केलं, स्कॅनएफ यूज केलं. नंतर काय यूज केलं मी, त्यात त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, मला जे ऑपरेशन करायचं त्याचं ॲडिशन होऊन जो रिझल्ट येणार आहे तो कुठे स्टोअर केला, मी सी मध्ये जाऊन स्टोअर केला. आता मला ते दोघं ॲडिशन प्रिंट करायची, तर मी काय केलं, फक्त त्यांचा जिथं जो स्टोअर आहे सी आय कॉमाजेवर जो डेटा स्टोअर आहे, सी मॅट्रिक्समध्ये जो डेटा स्टोअर आहे त्याला काय केलं मी प्रिंट केलं, आणि माझं काय झालं 2 मॅट्रिक्सची ॲडिशन पण इथे झालेली. समजलं. सगळ्या कन्सेप्ट आता तुमचे क्लिअर झालेले असतील, आणि जास्त काही अवघड नव्हतं याच्यामध्ये. आलं ना. याच्यामध्ये या नोट्समध्ये कोड पण आहे, तुम्ही 1-2 वेळेस ट्राय पण करू शकता. आलं ना. आता हे आपलं 2D ॲरेज इथं संपलेलं आहे. याच्यानंतर मी स्टार्ट करणार आहे स्ट्रिंग, आणि स्ट्रिंगसाठी आपल्याला लागेल 1 किंवा 2 लेक्चर स्ट्रिंगसाठी लागेल. झालं ना. आणि स्ट्रिंग झाल्यानंतर आपलं काय, स्ट्रिंग नंतर आपण स्टोरेज क्लासेस, कमांड लाईन आर्ग्युमेंट, आणि फाईल हँडलिंग, आणि प्रोसेसर डिरेक्टिव्ह, हे 4 लेक्चर बस आपले उरतील. ट्राय करू आपण ते 4 लेक्चर कवर करायचं पुढच्या येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये. आलं. आणि नंतर आपली सी प्रोग्रामिंग संपेल अजून 3-4 लेक्चरमध्ये. काही टॉपिक असे आहे की ती मी नंतर पण घेऊ शकतो, पण आपल्याला काय जी लँग्वेज चालू आहे त्याच्यामध्ये संपवायचं सगळं. आलं त्याला. स्ट्रक्चर, डायनॅमिक मेमरी अलोकेशन ते पण आपलं बाकी आहे. स्ट्रिंग नंतर मी स्ट्रक्चर आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशन घेईल, त्यांच्यासाठी 2 लेक्चर लागतील, आणि ते स्टोरेज क्लासेससाठी 1 लागेल, म्हणजे 3 ते झाले. कमांड लाईन आर्ग्युमेंटसाठी 1 ते 4, आणि एक फाईल हँडलिंग 5, असे 5 लेक्चर आपले अजून सी प्रोग्रामिंगचे होते. तर बघू आता किती, आधी 3 घेऊ, आणि फाईल हँडलिंग पाहिजे तर दिवाळीनंतर पण आपण डिस्कस करू शकतो. आलं ध्यानात. आणि खूप म्हणजे मुलांचे असे काही मुलं आहे ना की जॉब नाही लागत नाही म्हणून काय करत आहे, स्वतःला खूप असं अंडर एस्टिमेट करत आहे. आलं. आपल्याला कंटिन्युअसली काय करायचं, काम करत राहायचे. आणि तुम्ही एक सॉन्ग पण ऐकलं असेल की जिखत नाही तोवर लढत राहायचं. तर काम आपल्याला काय करायचं, सेम तसंच करायचं. जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत काय करायचं, आपल्याला
लढत राहायचं, आपलं काम करत राहायचं. जे पण डेटा सायन्स करत जाता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, कंटिन्युअसली त्याचा स्टडी करा आणि एक परफेक्ट होऊन जा. प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करा, ते नॉलेज अप्लाय करा, इंटर्नशिप करा आणि जॉब मिळवण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.